हॅलो मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग बघितला होता बोटनेक ब्लाउजचं, तर सेम थंबनेलमध्ये जसं होतं त्याच पद्धतीने आपण डिझाइन टीच करणार आहोत। फक्त इथे तुम्हाला ऑप्शनल म्हणून लपेटासारखं पण तुम्हाला तिथे तयार करू शकता किंवा तुम्ही तिथे बाव पण तयार करू शकता। तर आज आपण संपूर्ण ब्लाउजची टीचिंग बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काल बोटनेक मध्ये लपेटा ब्लाउज बघितला होता, तर त्याचा आज आपण इथे ब्लाउज स्टिच करणार आहोत। तर त्याच्या आधी काय करायचं आहे, आता इथे मी तुम्हाला काल कटिंग मध्ये फॉर एक्झाम्पल साठी इथे नेक मी ड्राफ्टिंग करून दाखवलं होतं, पण ऍक्च्युअली मी जसं थंबनेल मध्ये दाखवलं होतं त्या पद्धतीने आपल्याला ब्लाउज हे टीच करायचं आहे। तर इथे मी हा जो पेपर पॅटर्न होता तो जसं तसं बॅक साइड आहे ना न्यूजपेपर वरती ड्राफ्टिंग करून घेत आहे। तर तुम्हाला सुद्धा हीच पद्धत वापरायची आहे किंवा तुम्ही डायरेक्ट ब्लाउज पिसावरती ठेवून जरी या पद्धतीने मार्किंग केलं तरी चालेल। परंतु काय आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट करायचं आहे, बॅक साइडचे 2 पार्ट होणार आहेत, म्हणून मग जॉईंट करण्यासाठी आपल्याला तिथे एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायला लागेल। त्याच्यासाठी मी इथे सेपरेट हे परत इथे मार्किंग करून घेत आहे। आता इथे कट करून घेणार आहे मी, हे जसंच्या तसं बॅक साइडचा पार्ट मी ड्राफ्टिंग करून घेतलेला आहे। तर कुठे शिलाई मार्जिन वाढवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा जेणेकरून जोडताना आपली ब्लाउजची उंची वगैरे कमी नको पडायला, त्याच्यासाठी आपल्याला ही शिलाई मार्जिन वाढवायची असते। आता आपण इथे सर्वात पहिल्यांदा नेकची मार्किंग करून घेऊया। तर वरचा जो नेक होता तो आपण 4 इंचाचा घेतला होता, 4 इंचावरती मार्किंग करून घेत आहे मी, आणि इकडनं पण आपण 4 इंचावरती मार्किंग केलं होतं। इकडे पण 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आपल्याला, आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार केल्यानंतर इथून कोणापासून 1.5 इंचावरती मार्किंग करून हलकसं थोडंसं आपल्याला हे साईडला घ्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने हा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, सर्वात मेन म्हणजे वरचा शेप झाला की खालच्या बाजूने काय करायचंय, 2 इंचावरती मार्किंग करायचंय। मी इथे 2 इंचावरती मार्किंग केलं, आणि ह्या बाजूने आहे ना इकडनं पण 2 किंवा 1.5 पावणे 2 इंचापर्यंत आपण घेऊया। 2 पण नाही, पावणे 2 इंच सफिशियंट असणार आहे। तर मी अशा पद्धतीने इथे हे मार्किंग करून घेत आहे सर्वात पहिल्यांदा। ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे आता शेप द्यायचा आहे, तर तो शेप आपला कसा आहे ते तुम्हाला ऑलरेडी म्हणजे माहिती आहे, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल। तर इथून काय करायचं, हलकसं 2 लाईन असं सोडायचं आहे, कारण शिलाईमध्ये ते दाबलं जाणार आहे आपलं। आणि नंतर आपल्याला ह्या पद्धतीने इथे एक तिरकस लाईन ड्रॉ करायची, मग ती इथपर्यंत इथून थोडंसं वरती यायला पाहिजे। अशा पद्धतीने आल्यानंतर काय करायचंय, आपल्याला आहे ना इथे शेप सर्वात पहिल्यांदा देऊन घ्यायचंय। तर शेप कशा पद्धतीने देणार तुम्ही, तर इथे काय करायचंय, पुन्हा एक पाऊण इंचावरती लाईन ड्रॉ करून घ्यायची, पाऊण इंच। ओके, जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही टेपने मार्किंग करून घ्या। टेपने मार्किंग करून घेतल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने इथे हा शेप देऊ शकता। अशा पद्धतीने हे राऊंड शेप आपल्याला द्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला शेप इथे पूर्ण इकडेपर्यंत देऊन घ्यायचं आहे, कारण ते बाहेरच्या साईडने आपल्याला काढायचंय। इतकं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथपर्यंत तुम्हाला किती इथे पसरट पाहिजे ते बघून घ्यायचंय। तर शक्यतो हा नेक आहे ना 3.5 पावणे 4 इंचापर्यंत तुम्हाला इथे घ्यायचं आहे, आणि इथून आपल्याला हा शेप ह्या पद्धतीने द्यायचा आहे। तर इथे जोडायचं आहे आपल्याला, इकडे नाही घ्यायचं आपल्याला। तर ह्या पद्धतीने इथे मी हा शेप देऊन घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला अजून डीप हवं असेल तर तुम्ही इथून ह्या पद्धतीने वाढवू शकता। ओके, तर ह्या पद्धतीने मी घेतल्यानंतर आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचंय। तर कटिंग करताना कुठून कट करणार, इथून कट करायचंय। इथून कट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय,
हा जो भाग आहे ना तो इथून कट करायचा आहे, कारण इथे आपण लपेटासारखं बांधणार आहोत, त्याच्यामुळे ते दुसरं तयार करायचंय आपल्याला. तर ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला बघायचंय. तर अशा पद्धतीने 4 इंचाला थोडंसं कमी असणार आहे हे इतकं फॅब्रिक आपलं इथे परत नंतर जॉईंट होणार. ओके, तर ते मेजरमेंट लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला ब्लाऊज वरती अशा पद्धतीने ठेवून हे जे आहे ना नेटचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे कॅनव्हस त्याला लावता येणार नाही. जर कॅनव्हस लावायचं असेल तर डबल अस्तर लावायला लागेल, आणि मला असं वाटतं की डबल अस्तरची काहीही आवश्यकता नाही. तर म्हणून मग हे सेप आपल्याला जसंचे तसं सेप कट करून घ्यायचंय, किंवा अस्तरवरती तुम्ही मार्किंग करून हे सेप जसे तसं ड्रॉ करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला मार्जिन कुठे वाढवायचे आहे, जसं आपण प्रिन्सेस कट मध्ये फ्रंट बाजूला आणि बॅक साईडला, तर इथून आपल्याला हा जो पार्ट आहे तो आपल्याला काय करायचा आहे, अर्धा इंचाने वरच्या बाजूला. ओके, वरच्या बाजूला इकडनं एक्स्ट्रा वाढवून घ्यायचंय. तर ब्लाऊज पिसावरती वाढवायचं आहे. ओके, अर्धा इंच वाढवणे. तर ते आपलं अशा पद्धतीने इथे जॉईंट होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर हा जो वरचा पार्ट आहे तो याच्यावरती जॉईंट करण्यासाठी आपल्याला ते अर्धा इंच वाढवायचंय. जर आपण ते घेतलं नाही ना तर काय होणार आहे, आपली बॅक साईडची ब्लाऊजची उंचीही कमी होणार आणि ब्लाऊज कुठेतरी हा बिघडणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या डिझाईन मध्ये कसं करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगते. तर मी जसं तुम्हाला सांगते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे फॉलो करायचंय. ह्या पद्धतीने राहणार आहे. आणि इथे आपला जो आपण हे कट केलंय तर त्याचं इथे लपेटा टाईप मध्ये आपलं हे येणार आहे. तर इथे हा जो पार्ट आहे तो ब्लाऊजचाच असणार आहे, फक्त ते आपण बांधून घेणार आहोत इथे. ओके, तर इथे कशा पद्धतीने तयार करायचं ते मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे. तर फायनली अशा पद्धतीने आपल्या बॅक साईडचा गळ्याचा लुक असणार आहे. तर म्हणून मी तुम्हाला इथे कच्च्या पेपरवरती मी सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून कट करून घ्यायचंय, आणि हे जसंच्या तसं ठेवून हा पार्ट उभा आहे ना तो उभा जसंच्या तसं ठेवून बॅक साईडचा पार्ट आपण कसा ठेवतो असा ठेवतो ब्लाऊज पिसावरती, तो असाच ठेवायचा आहे. हा पण पार्ट असाच ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. गळ्याचं पण इथे कटिंग करून घेऊया आपण सर्वात पहिल्यांदा. ओके, इकडे कुठेही इथे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायची गरज नाहीये. आता हे ब्लाऊज पिसावरती जसं तसं आपल्याला ठेवून आणि कट करून घ्यायचंय. ओके, तर आता हे मी कट करून घेणार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता मी कट करून घेतलेले आहे. हे बघा सेप सुद्धा कट करून घेतलेले आहे, कारण कॅनव्हस नाही वापरायचे आपल्याला. कॅनव्हस जर आपण वापरला तर काय होणार आहे, आपला नेट मधून कॅनव्हस हा दिसणार आहे. त्याच्यासाठी आपण डायरेक्ट अस्तरवरती, आणि जे अस्तर आहे ना तो चांगल्या क्वालिटीचा अस्तर आहे. म्हणून इथे हलक्या क्वालिटीचा नेटचा जरी ब्लाऊज तुम्ही टीच करत असतील ना तर हलक्या क्वालिटीचा अस्तर वापरायचं नाहीये. तर ह्या पद्धतीने मी चांगल्या क्वालिटीचा इथे अस्तर वापरलेला आहे. तर कॉटनचा सुद्धा अस्तर, प्युअर कॉटनचा अस्तर कधीच वापरायचं नाही. ह्या पद्धतीने आपल्या इथे हे व्यवस्थित मार्किंग झालेले आहे. आता आपल्याला इथे टीच करून घ्यायचं. तर टीच करताना कुठून करायचंय, आपल्याला ही जी बाजू आहे ती अलट पलट करून घ्यायची. तर अलट पलट करण्यासाठी हा जो फॅब्रिक आहे ना तो आपण सर्वात पहिल्यांदा उलट करूया, म्हणजे सीधं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचंय. अस्तर ठेवून घेतल्यानंतर पिनअप लावून घेऊया. अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी तुम्हाला एकदम हळुवारपणे ही डिझाईन सांगणार आहे. कारण कसं आहे, नवीन शिकताना ना अशा डिझाईन थोडंसं डोकं खातात. वाटतं दिसायला खूप सोप्या वाटतात, परंतु शिवताना काही जे पद्धत असते ते आपल्याला माहिती नसतं, आणि मग ते कुठेतरी आपला ब्लाऊज हा बिघडतो. बऱ्याच वेळा तसं होतं. म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ मोठा का होईना, परंतु मी ह्या ब्लाऊज मध्ये कटिंग आणि टिचिंग एकाच वेळेस दाखवणं इम्पॉर्टंट बिलकुल नव्हतं. कारण कसं आहे, सेपरेट व्हिडिओ बनवणं खूप महत्वाचं होतं, जेणेकरून तुम्हाला जे त्याच्यामध्ये ज्या छोट्या मोठ्या टिप्स असतात ना ते माहिती होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग कुठे ब्लाऊज कुठेतरी तुमचा बिघडणार. चांगल्या साड्यांवरचं जर तुम्ही ब्लाऊज स्टिच करत असतील ना मग प्रॉब्लेम येतो. तर तुमचं ब्लाऊज सुद्धा खराब व्हायला नको पाहिजे, याचा विचार करून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. आता इथे काय करायचं, ह्या पद्धतीने पिनअप लावून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे पिनअप लावल्यानंतर इथून शिलाई मारायला स्टार्ट करायचंय आपल्याला, कारण इथे आपण हे ना बटन लावणार आहोत शो म्हणून. ओके,
हे बघा इथे आता आपण एका साईडने झिगझॅग टाइप मध्ये इथे शिलाई मारून घेतलेली आहे. तर इथे काय करायचं आहे, जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायचं आहे. आणि इथे जे नोक आहेत व्यवस्थित तिथे काय करायचं आहे, आपल्याला कट लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित फोल्ड होणार. इथे आपला डायरेक्ट हा पार्ट आहे ना तो कट होणार आहे. ओके, तो आपण इथे आता लगेच कट करून घेऊया. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतले, कारण तिथे आपलं इथे बटन येणार आहे अटॅच. तर एक एक आपण आता हा बघणार. सेम ह्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे अशा पद्धतीने फोल्ड करायचंय. इथला जो गळ्याचा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो सुद्धा आपण इथे कट करून घेऊया. आता इथला जो शेप असतो ना तो स्क्रूच्या साहाय्याने आपल्याला इथे काढायचा आहे. आता इथे जे शेप व्यवस्थित निघाले नाही ना तर सावकाश पद्धतीने स्क्रूचा वापर करायचा आहे आणि काढायचं. नेटचं फॅब्रिक आहे ते पण लक्षात ठेवायचं आहे. किंवा तुम्ही ही डिझाईन दुसऱ्या पण फॅब्रिकवर बनवू शकता. असं नाही की ही नेटच्याच फॅब्रिकला छान दिसते, बिलकुल नाही. तुम्ही कोणत्या पण याच्यावरती तयार करा, फक्त सावकाश पद्धतीने. आता इथे नेट आहे म्हणून मी सांगते, तुम्ही नेटच्या जर फॅब्रिकला अशी डिझाईन करत असतील तर तुम्हाला नेट फक्त सांभाळायचं आहे इथे, दुसरं अदरवाईज प्रोसेस सेम करायची. ओके, तर ह्या पद्धतीने मी व्यवस्थित कोन वगैरे होते, म्हणजे जे राऊंड शेप होता आपला तो व्यवस्थित मी फोल्ड करून घेतलेला आहे. तर इथे काय करणार आहे, प्रेस करून घेणार आहे आणि ह्या साईडने ना झिगझॅग साईडने आपल्याला पिनअप लावायचे आहेत. ओके, आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचंय. आणि साईडला आहे ना आपल्याला शिलाई मारून घ्यायचंय, तर इथे पण मी सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ही आपली डिझाईन इथे तयार होणार आहे. व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचंय. आता स्क्रूच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घेणार आहे. आता मी इथे दोरी पायपिंग लावून घेते आणि फायनल मग कशा पद्धतीने म्हणजे ती नुसती लावायची, जसं आपण गळ्याला लावतो ना सेम त्याच पद्धतीने लावायची. आता इथे मी ह्या मशीनवर सिंगल दाबाचा फूट अजून चेंज केलेला नाही, त्याच्यामुळे तो दुसऱ्या याच्यावर केलेला आहे, तर मग तिथेच मी लावून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पायपिंग ही लावून घेतली. तर दुसऱ्या मशीनवरती लावलेली आहे मी. तर दोरी पायपिंग ऑलरेडी आपण तयार करून ठेवली होती आणि ती इथे फक्त कडेला लावून घेतलेली. तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपला हा बटन येणार आहे. हे बघा. तर आता आपले जे दुसरे पार्ट आहेत ते पण आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्याला इथे साईडनं आहे ना हे टीच करून घ्यायचं आहे, कारण आपण साईडला टीच केलेलं नाहीये. अशा पद्धतीने आपलं इथे साईडला पण शिलाई मारून आणि दोन्ही पार्ट हे तयार झालेले आहेत. आता आपल्याला खालचा पार्ट इथे तयार करायचा आहे. तर खालचा पार्ट तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. तर उलटी सीधी बाजू बघून घ्यायची आपल्याला इथे. फक्त इथून आणि इथपर्यंतच आपल्याला शिलाई मारायची आहे. आता ह्या बाजूला सुद्धा आपण काय करणार आहोत, दोरी पायपिंग लावून घेणार आहोत इथपर्यंत. ओके, इथपर्यंत लावायची. इकडे लावली तर तुमच्या आवडीप्रमाणे, परंतु इथपर्यंत आपल्याला दोरी पायपिंग लावून घ्यायची. तर इकडे आपण शिलाई मारून घेणार आहोत. एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला इथे कट करून घ्यायचंय.
इकडे सुद्धा सेम त्याच पद्धतीने हा पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आता इथे आपण दोरी पाइपिंग लावून घेणार आहोत. इथे आपण पाइपिंग करून घेतले आहे, त्याच्यामुळे इथे काय करायचं आहे आपल्याला, ह्या ठिकाणी आहे ना अशा पद्धतीने ही जी बॉर्डरची डिझाईन होती झिगझॅगची, तर ती इथे मी लावून घेणार आहे. डायरेक्ट असं बांधायचं नाही करणार आहे, तर डायरेक्ट पॅकिंग लपेटा ब्लाऊज करणार आहे, म्हणजे आपल्याला बांधायचं वगैरे जास्त झंझट पडणार नाही. तर ह्या पद्धतीने इथे मी अटॅच करून घेणार आहे, जितका आपला मधचा गॅप होता तितकं. आणि ही मधची जी डिझाईन आहे ती बॉर्डरची आहे, त्याच्यामुळे ती अजूनच त्याला लुक येणार आहे. तर इकडे आपल्याला अटॅच करण्यासाठी सिंगल दाबावरती मी लावून घेणार आहे, कारण आपल्या दुसऱ्या पार्टला पाइपिंग आहे संपूर्ण, त्याच्यामुळे ते पाइपिंग साठी आपल्याला सिंगल दाबाचीच गरज पडते. हे बघा, हा सुद्धा पार्ट इथे आपण जोडून घेणार आहोत या पद्धतीने. आता इथे आपल्याला स्ट्रेट ह्या पद्धतीने कमरेच्या साईडने स्ट्रेट कट करून घ्यायचंय. हे बघा, ह्या पद्धतीने कट करून घेतलं तर हा जो मधचा पार्ट आहे तो थोडीशी वेगळी डिझाईन दिसते. आणि इथे असं आपण लपेटासारखंच करणार आहोत, पण इथे डायरेक्ट फुल तयार करून खाली घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण इथे नेट घेतलेलं आहे. हे बघा, नेटच्या पट्ट्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला जितक्या पाहिजे तितक्या लांबीला तुम्ही इथे घेऊ शकता. त्या उलट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता ते आपण उलट करून घेणार आहोत इथे. दोन्ही बाजूचे आपल्याला ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. ते उलट्या करून घ्यायच्या आहेत ह्या पट्ट्या, कारण खाली लावण्यासाठी सेम लपेट्यासारखं पण इथे डायरेक्ट मोठं तयार करून तुम्ही बांधू शकता. परंतु ते कसं आहे, थोडंच टीव्ही सिरियल मध्येच चालतं, ते असे ओपनली आपण नाही घालू शकत. त्याच्यामुळे मी या पद्धतीने त्यांनी मला सांगितलं त्या पद्धतीने तयार करते. ओके, हे बरोबर सारखे आहेत का नाही ते बघून घ्यायचं. कमी जास्त असतील तर ते बरोबर करून घ्यायचे आणि उरलेला भाग हा कट करून घ्यायचा. आता इथे कट करून घेतलेले आहे आपण. आता इथे फ्लावर्स तयार करण्यासाठी इथे मी 2 तुकडे घेतलेले आहेत, सेम राऊंड मध्ये कट करून घेतले आहेत. तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही घेऊ शकता. आणि राऊंड मध्ये शिलाई मारून घेणार आहे मी सर्वात पहिल्यांदा. थोडासा गॅप ठेवायचा आहे, आपल्याला. आणि त्याच्यानंतर इथून आपण हे जो गॅप आहे तिथून बाहेरच्या साईडनं काढून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जे आपण टीच केलंय ते आतमध्ये जाणार. हे बघा, अशा पद्धतीने. इथे जे आपलं ओपन करण्यासाठी आपण ठेवलं होतं ते इथे अटॅच करून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचंय, ह्या पद्धतीने
व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे हे. आणि नंतर आपल्याला ते या पद्धतीने सेंटरला बाव सारखं तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे सुईच्या साहाय्याने करायचं आहे. मेन म्हणजे ते आपण इथे लावून घेणार आहोत. म्हणजे जसं आपण बांधणार आहोत तर तिथे सुद्धा एक फ्लावर्स तयार होतं, तर ते डायरेक्टली इथे फ्लावर्स तयार करून आपण तयार करू शकतो इथे. आणि खालच्या बाजूला आपल्याला हे अटॅच करायचे. ह्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत इथे. आता इथे अटॅच केल्यानंतर इथे आपण बाव तयार करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला सेंटरला घ्यायचंय. ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने इक्वल पद्धतीने ठेवायचंय आणि इथे आपल्याला सुईच्या साहाय्याने या पद्धतीने तयार करायचं आहे. हे बघा, सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आपल्याला. अगदी सेंटरला घ्यायचंय. सेंटर हवं असेल तर तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तो तुम्ही काढून घेऊ शकता. इथे घट्ट असं पकडायचंय आपल्याला. नंतर इथे बॅक साईडला पॅक करायचं आहे एक गाठ देऊन. बघा, अशा पद्धतीने तयार करून घेतलं. आता इथे आपल्याला काय करायचं, ह्या बाजूला जॉईंट करायचं आहे. आता जॉईंट करताना कसं जॉईंट करायचं आहे हे बघा, अशा पद्धतीने. इथे तुम्ही बघू शकता, हा जो पॉइंट आहे हा स्ट्रेट यायला पाहिजे. या डिझाईन मध्ये इथे स्ट्रेट यायला पाहिजे. ते मी स्ट्रेट इथे बघून घेणार आहे आणि मग इथपर्यंत आपल्याला जॉईंट करत घ्यायचंय. आता इथे शिलाई मारून झालेली आहे, तर साईडनं आपण इथे एक दाबावरती इथे शिलाई मारून घेणार आहोत. दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. ही डिझाईन तयार करताना जास्त घाई करायची नाही आपल्याला. हवं असेल तर तुम्ही इथे पिनअप लावून घेऊ शकता. सर्वात पहिल्यांदा दुसऱ्या साईडला मार्किंग नसते तर ती मार्किंग करून घ्यायची आहे, नाहीतर कमी जास्त कपडा हा दाबला जातो आपल्याकडनं. अर्धा इंचावरती मार्किंग करून घेत आहे मी इथे. आता इथे दुसऱ्या साईडला पिनअप, जर तुम्हाला गोंधळ होत असेल तर तुम्ही पिनअप लावून घेऊ शकता इथे. तर मी इथे पिनअप लावून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता इथे शिलाई मारून घ्यायची. ओके.
तर इथे आपण अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपली डिझाइन तयार होणार आहे. तर खूप सुंदर अशी डिझाइन तयार होणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे आता फ्रंट पार्ट आपण तयार करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर फायनल लूक आपल्याला ब्लाउजचा दिसणार आहे. खालच्या बाजूला हातशिलाई पट्टी लावायची बाकी आहे, तर ती लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर इकडच्या साईडने परत आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. सिंगल दाबावरतीच इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता इथे आपलं संपूर्ण ब्लाउज हे रेडी झालेलं आहे. बॅक साईडचा अजून फ्रंट बाजूचं तयार करायचं बाकी आहे. तर इथे जे लपेटाऐवजी इथे आहे ना आपण फ्लावर्स तयार केलेले आहे आणि ते खाली सोडलेले आहे. कारण ते लपेटाचा काय प्रॉब्लेम होतो इथे अगदी थोडंसं नॉर्मलचं दिसतं, तर इथे आपण जवळ-जवळ 2 इंचाची पट्टी ठेवलेली आणि त्याच्यावरती ह्या पद्धतीने लावलेलं आहे. तर तुम्हाला त्या पद्धतीने करायचे असेल तर तुम्हाला फक्त दोन्ही साइडने पट्टी जोडायची आहे आणि इथे फक्त बांधायचं ठेवायचं आहे. बाकी अदरवाईज काहीच करायचं नाहीये. तर खूप सुंदर इथे बटन माझ्याकडे अवेलेबल नाहीये आणि इथे सुद्धा थोडंसं मॅचिंग नाहीये. तर मी दुसरा लावलेला आहे, थोडासा ब्राउन कलर आहे. तर बटन आणल्यानंतर इथे पण लावणार आहे आणि इथे पण. तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी डिझाइन तयार झालेली आहे आपली. बघू शकता आता फ्रंट बाजूचा पार्ट आपण इथे जोडून घेणार आहोत. तर मेन फॅब्रिक आणि ते अस्तर कसं जोडायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. तर त्याच पद्धतीने आपण इथे जोडून घेणार आहोत. सीधी उलटी बाजू बघून घ्यायची आपल्याला इथे. आता इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झालेलं आहे. तर आता आपल्याला प्रिन्सेसचा पार्ट कसा जोडायचा? तर आता इथे आपल्याला प्रिन्सेसचा पार्ट कसा जोडायचा ते आपण बघूया. तर एक पार्ट मी जोडून दाखवते. सेम त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट जोडून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने हा कोना थोडासा बाहेर काढायचा आहे म्हणजे जेणेकरून ते एकसारखं येते इथे. नाहीतर मग मागे पुढे होतं. आणि जितकं आपण शिलाई मार्जिन घेतली होती, तितकी शिलाई मार्जिन ही आपली शिलाईमध्ये दाबली गेली पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असा पफ तयार झाला. इथे थोडासा कोना आपला खाली उरलेला आहे. तर तो आपण इथे कट करून घेणार आहोत. तर त्याच्या आधी कट करण्याआधी आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. स्ट्रेट एक सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. जितका कोन आपला इथे उरलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. एकसारखं सरळ करून घ्यायचंय. तर ह्या पद्धतीने आपला हा प्रिन्सेसचा फ्रंट बाजूचा पार्ट जोडून घ्यायचा आहे. आता मी दुसरा पण पार्ट सेम ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहे. दुसरा पण पार्ट माझा जोडून झालेला आहे. आता आपल्याला खालच्या बाजूने इकडे हुकाई करायची आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला हातशिलाईची पट्टी लावायची आहे. आता इथे आपल्याला हुकाई करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी जे अस्तर मी चांगल्या क्वालिटीचं घेतलं होतं त्याच्यामुळे इथे काय आहे ना अस्तरची जी हुकाईची पट्टी आहे ना ती लावणार आहे. कारण नेटचं फॅब्रिक असल्यामुळं ते फाटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला इथे अस्तरचंच मी वापरणार आहे. अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची. नंतर ह्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय. हे बघा. आणि अगदी आपण इथे कडेला एक शिलाई मारणार आहोत. अशा पद्धतीने आयपट्टी लावून झालेली आहे. आता खालच्या बाजूने आपण हातशिलाई करून घेणार आहोत. म्हणजे हातशिलाईची पट्टी लावायची, नंतर हातशिलाई करायची आपल्याला. या पद्धतीने पट्टी घेतली आहे मी. तर किती इंचाची पट्टी वगैरे घ्यायची तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे.
एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला इथे कट करून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आईपट्टी इथे तयार झालेली आहे आपली. आता दुसऱ्या साईडची हुकची पट्टी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. आता इथे फ्रंट बाजूला सुद्धा आपली हुकची पट्टी लावून झालेली आहे. आता अशा पद्धतीने फ्रंट बाजूचा नेक सुद्धा आपला इथे तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट आलेली हुकायची पट्टी, कुठेही कमी जास्त झालेली नाहीये. तर आता आपल्याला बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे आणि त्याला शोल्डर जोडून घ्यायचंय. आता इथे आपले शोल्डर जोडून झालेले आहेत. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, स्लीव्ह जोडून घ्यायची आणि नंतर फायनल फिटिंग आपण इथे करणार आहोत. तर खूप सुंदर अशी आपली इथे ब्लाउजची बोटनेक डिझाईन तयार होणार आहे. तर जी स्लीव्ह आहे ना, तर नेटची आहे, त्याच्यामुळे त्याला अस्तर नाही लावणार आहे मी. तर वन बाय वन एक एक ओपन करून घ्यायचे आणि कोलगट जो मुंडा असतो तो पुढच्या बाजूला ठेवायचा आहे. तर मी परत एकदा चेक करून घेते. जो स्लीव्हचा असतो, इथे जो फिटिंगचा भाग असतो, तर तो काय करायचा आहे, चेक करून घ्यायचा आहे. खालीवर असलं तर काय करायचं, आपल्याला इथे एकसारखं कट करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे पण मुंड्याचा जॉईंट हा खालीवर होतो. आता खोलगट बाजू आहे ती मी पुढच्या बाजूने ठेवलेली आहे आणि नेहमी मी सेंटर पासून शोल्डर जोडते, ते तुम्हाला तर माहितीच आहे. आता इथे आपण स्लीव्स पण जोडून घेतलेली. तर हा जो भाग असतो शोल्डरचा, तो इकडच्या साईडने आपण हातशिलाई करून घेणार आहोत. तर ते नंतर हातशिलाई करायचं आहे. ज्यावेळेस आपण फिटिंग करणार ना, तर हा जो पार्ट असतो तो खालच्या बाजूला करणार आहोत. म्हणजे जेणेकरून ते आपल्याला हातशिलाई केल्यानंतर ते ह्या बाजूला हा फोल्ड होणार आहे भाग, अशा पद्धतीने. आता दुसऱ्या साईडची पण स्लीव्ह मी सेम ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहे. आता इथे आपली स्लीव्ह जोडून झालेली आहे. तर इथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे सेंटरला आणि सेंटरला आय पट्टी सोडून द्यायची, मग अशा पद्धतीने पकडायचं आहे. आता इथे आपण साईडनं व्यवस्थित एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला सध्या. मग नंतर फायनल फिटिंग करणार आहोत. आता हे जॉईंट आहे ते आपण नेहमी वरच्या बाजूने करतो, तर ते वरच्या बाजूने न करता ते खालच्या बाजूने करायचे आपल्याला. कारण ते विचित्र दिसतं खालच्या बाजूने आलं तर, नेट मधून दिसतं, त्याच्यामुळे ते आपल्याला काय करायचं, आता खालच्या बाजूने करायचंय. म्हणजे जेणेकरून ते हात शिलाई करताना सुद्धा आपल्याला इथे सोपं जाणार आहे. थोडासा हलकासा इथे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घेणार आहे मी. तर इथे कट करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. एक एक शिलाई दोन्ही बाजूला करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपण फिटिंगची एक एक शिलाई मारून घेतलेली आहे. फायनल फिटिंग अजून आपली बाकी आहे. तर ती आपण आता ही सिधं ठेवून, कारण आपल्याकडे वरलाकची मशीन नाही, त्याच्यामुळे मी सिध्या बाजूने इकडे शिलाई मारलेली आहे. आता ती आपल्याला उलटी करून घ्यायची आहे. हे बघा, उलट करून घेतल्यानंतर आपल्याला ब्लाऊज ह्या पद्धतीने, हे जे ब्लाऊजचं जॉईंट आहे ना, ते आपल्याला काय करायचंय,
आतच्या साईडने करायचं आहे, स्लीवच्या साईडने नाही करायचं. ओके, म्हणजे जेणेकरून आपल्याला शिलाई मारायला सोपं जाणार आहे इथे. इथे आपण एक एक शिलाई मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता फायनल फिटिंग आपल्याला करायची आहे, तर फायनल फिटिंग दोन्ही बाजूला सेम पद्धतीने करणार आहोत. तर ह्या बाजूला घेर तुमचा बाईचा किती आहे, तो माझा 5 इंच आहे. तर इथे मी 5 इंचावरती मार्किंग केलं. मुंडा राऊंड घेणार आहे मी इथे, डायरेक्ट छातीचं मेजरमेंट नाही घेत मी. ओके, तर इथे मुंडा राऊंड घेणार आहे 8 इंच. 8 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत. कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे, तर कंबर इथे आपलं आहे ते 7 इंच 1/4 भाग. ओके, आता इथे आपण फायनल फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. इथे पण ड्रॉ केल्यानंतर हलकसं स्लीव्स मध्ये इथे थोडीशी गोलाई द्यायची आहे, कारण आपला दंड हा अगदी स्ट्रेट नसतो. ओके, तर इथे हा जास्त भाग येतो, म्हणून हलकसं 2 लाईनने आतमध्ये शेप देऊन घ्यायचं आहे आपल्याला. हे जॉईंट आपल्याला खालच्या बाजूने ठेवायचे आहेत, कारण नेटचं फॅब्रिक आहे, आपण ते आत शिलाई करणार आहोत इकडनं. हे बघा, अतिशय सुंदर अशी आपली फिटिंग आलेली आहे. आता एक्स्ट्रा 2-3 शिलाई मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर अशा पद्धतीने 2-3 शिलाई मारून घ्यायची. तर तुम्हाला फायनल फिटिंग आपली कशी झालेली आहे ती दाखवते. खूप सुंदर अशी फिटिंग झालेली आहे, हे बघा. तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची. लॉंग स्लीव्ज आपण इथे घेतलेली आहे, तर आता दुसऱ्या साईडची स्लीव्ह सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने फिटिंग करून घेणार आहे. सर्व पार्ट आपल्याला इथे व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाउज इथे टीच झालेला आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.